वाह इंडियन गव्हर्नमेंट वाह. म्हणजे ज्या लोकांच्या गाड्या E20 पेट्रोलसाठी तयार नाहीत त्यांना पण आता E20चं पेट्रोल टाकावं लागणार. म्हणजे त्यांच्या गाड्यांचं मायलेज तर जाणारच, परंतु त्यांच्या इंजिनचा खर्च आता त्यांनाच उचलावा लागणार आहे. मित्रांनो, सरकारने एक स्कीम आणलेली आहे, तुम्हाला तर माहीत असेल. E10 जे इथेनॉल मिश्रित पेट्रोल आहे ते आता गाड्यामध्ये टाकलं जाते. म्हणजे आता सध्या जे पेट्रोल भेटतं आहे त्यामध्ये 90% हे पेट्रोल आणि 10% इथेनॉल मिश्रित आहे. परंतु सरकारने आता त्यामध्ये अपग्रेड करून E20 म्हणजे आता 20% इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल भेटणार आपल्याला. म्हणजे 80% पेट्रोल भेटणार आणि त्यामध्ये 20% असणार इथेनॉल. परंतु आता या इथेनॉलमुळे काय होणार आहे, आपल्या गाड्या ह्या त्याला रेडी नसणार आहेत. आपल्या गाड्या ह्या पूर्णपणे 100% फ्युअलसाठी तयार झालेल्या आहेत. त्यामुळे आता सरकारने ते पेट्रोल आणल्यामुळे आपल्या गाड्या या ॲव्हरेज तर कमीच देणार, परंतु यामुळे आपल्या इंजिनचा विअर आणि टिअर वाढणार आणि यामुळे तो खर्च पण आपल्यालाच बघावा लागणार आहे. खूप साऱ्या मोटरसायकल कंपन्यांनी हे पण सांगितलेलं आहे की यामुळे तुमच्या इंजिनवरती खूप सारा परिणाम होणार आहे. परंतु सरकारने कुणाचंही न ऐकता डायरेक्टली ही स्कीम लागू करण्यात आली. आणि सरकारने हे इथेनॉल पेट्रोल कशासाठी आणलं होतं की पेट्रोलची प्राईस कमी व्हावी करून. परंतु तुम्ही गेल्या काही वर्षामध्ये बघत असाल की पेट्रोलचे प्राईस हे इन्क्रीजेस होत गेलेले आहेत. आता याबद्दल तुम्ही सरकारला काय बोलतात काय माहिती, कमेंट करून नक्की करा.